जर तुम्ही सुद्धा 2026 मध्ये एक यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मॅक्सिमम क्रिएटर यूट्यूबवर सक्सेस होत नाही कारण त्यांना हेच समजत नाही की चॅनल क्रिएट करतानाच ठरतं की तो चॅनल ग्रो करणार की नाही. म्हणून बघा, चॅनल सेटअप हा ग्रोथचा फाउंडेशन आहे. जर सेटअप स्ट्रॉंग नसेल तर किती मेहनत केली तरी ती पाण्यात जाईल. तुमच्यामधून काहींना वाटत असेल की चॅनल सेटअप खूप इझी आहे आणि काही क्रिएटर आपल्या 4-5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ते सांगतात की हे खूप इझी आहे, पण ते जितकं इझी वाटते ते तितकं नाही. ते तर फक्त अधुरी इन्फॉर्मेशन आहे जी तुमच्या चॅनलला अजून घातक ठरते. आणि माझे आजोबा हमेशा म्हणायचे, अधुरी इन्फॉर्मेशन माणसाला ठार करते. आता 2025 संपत आलंय, यूट्यूब पूर्ण चेंज झालंय. रोज हजारो चॅनल तयार होतात आणि तितकेच बंदही. पण त्यामधून ग्रो तेच करतात जे योग्य स्ट्रॅटर्जीने आपलं चॅनल सेटअप करतात. कारण टॅलेंट टेक यू टू द डोअर बट स्ट्रॅटर्जी कीप यू इनसाइड द रूम. चला तर आज आपण सुरू करणार आहोत माझ्या स्ट्रॅटर्जीने तुमच्या चॅनलचा परफेक्ट सेटअप. आता एकदा तुमची नीश डिसाईड झाली तर तुम्ही या स्टेपवर येऊ शकता. जर तुम्हाला नीश कशी चूज करावी हे माहीत नसेल तर तुम्ही माझे प्रिव्हियस व्हिडिओ पाहू शकता. मी तिथे इन डेप्थमध्ये सांगितलं आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. तुम्ही पार्ट वाईज पाहू शकता. एनिवे, ओके, आता चॅनल सेटअप करायचं म्हणलं तर तुमच्याकडे आधी चॅनलचं नाव पाहिजे, जो पुढे जाऊन तुमची ओळख आणि तुमचा ब्रँड देखील बनू शकतो. आता चॅनलचं नाव पुढे जाऊन ओळख आणि ब्रँड बनणार असल्यामुळे आपण कोणताही नाव चूज नाही करू शकत. तर आता चॅनलचे नाव चूज करायचे सुद्धा खूप सारे मेथड आणि क्रायटेरिया आहे जे तुम्हाला मी आता सांगून देतो. पर्सनली मी जेव्हा नाव चूज करतो तेव्हा मी काही गोष्टी लक्षात घेतो ज्या मला नाही करायच्या आहे. कारण मी त्या गोष्टी जर आपल्या चॅनलवर अप्लाय केल्या तर माझ्या चॅनलची ब्रँड व्हॅल्यू बनायच्या आधीच खतम होत जाईल आणि चॅनल चालेल की नाही याची 50% पॉसिबिलिटी तिथेच खतम होऊन जाते. आणि तुम्हाला सुद्धा या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे, ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे नो नंबर इन द नेम. खूप सारे चॅनल हे गलती करतात, ते आपल्या चॅनलमध्ये नंबर ऍड करून देतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, विदाउट नंबरवाला चॅनल लोक जास्त प्रेफरन्स करतात आणि ज्या चॅनलमध्ये नंबर असतो त्या चॅनलला लोक जास्त प्रेफरन्स देत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे नो स्पेशल कॅरेक्टर इन द नेम. खूप सारे चॅनल मी बघितले ते आपल्या चॅनलच्या मागे क्वेश्चन मार्क, कॉमा किंवा हायफन असे स्पेशल कॅरेक्टर इन्क्लूड करतात, पण त्याने चॅनलचा फ्लो बिघडतो आणि ब्रँड व्हॅल्यू सुद्धा खूप खराब होते. आणि तुम्हाला सुद्धा नाव निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नो हार्ड वर्ड. आता तुम्ही दुनियातले इकलौते स्मार्ट व्यक्ती जरी असाल तरी तुम्हाला तुमची स्मार्टनेस नावामध्ये नाही तर कंटेंटमध्ये दाखवायची आहे. आणि जर चुकून तुम्ही नावामध्ये हार्ड वर्ड यूज केले तर भुलून जावा की लोक तुम्हाला आठवण तरी ठेवतील. इव्हन ते तुमच्या चॅनलचं नाव सुद्धा प्रोनाऊन्स करू शकणार नाही. आता तुम्हाला हे माहीत झाले असेल की काय करायचे नाही आहे, तर आता जाणून घ्या की काय केले पाहिजे चॅनलचं नाव चूज करताना. तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव चूज करता वेळेस चॅनलच्या नावामध्ये कमीत कमी शब्द यूज करा आणि 2 शब्द असेल तर परफेक्ट. कारण तुम्ही जास्त शब्द नावामध्ये यूज केले तर ते नाव कमी, लग्नपत्रिका जास्त दिसेल. आता सपोज तुमच्या चॅनलचं नाव 2 शब्दाचं आहे तर त्या 2 शब्दामधून एक शब्द तुमचं काम रिप्रेझेंट करणारा असावा आणि जो दुसरा शब्द आहे तो सपोर्टिव्ह वर्ड म्हणून असतो. जर उदाहरण घेऊ माझ्याच नावाचं, माझं नाव आहे मराठी गायडर. माझ्या नावानेच माहीत होते की मराठी लोकांसाठी यूट्यूब रिलेटेड काही असेल. तर आता तुम्हाला समजलेलं आहे की चॅनलचं नाव हा फक्त 2 शब्दाचा असावा आणि त्या 2 शब्दामधून एक शब्द आपलं काम रिप्रेझेंट करणारा असावा. आणि एक छोटीशी गोष्ट, तो नाव इझी टू रिमेंबर असायला पाहिजे, म्हणजे लोकांना सहज आठवणीत बसेल. जर मी माझ्या चॅनलचे नाव एक्सप्लोरेशन गायडर असे ठेवले तर त्याचा अर्थ सेम असतो पण प्रोनाऊन्सिएशन खूप हार्ड असते. आणि जर हेच नाव मी कन्सिडर केले असते तर तुम्ही सुद्धा मला अवॉइड केले असते. पण हे नाव फक्त मी फेसलेस चॅनलसाठी सजेस्ट केले होते. जर तुम्ही ब्लॉग चॅनलसाठी नेम फाइंड करत असाल तर तुमचा स्वतःचा नेम सुद्धा तुम्ही यूज करू शकता. पण त्याचे सुद्धा काही ड्रॉबॅक आहे, कारण तुमच्या नावाचे आधीच यूट्यूबवर दर्जनो चॅनल असतील आणि तिथे तुमची युनिकनेस हरवून जाईल. चॅनलचे नाव युनिक असायला हवे जेणेकरून कोणी सर्च केले तर पटकन टॉपवर येईल. जसे माझ्या नावामध्ये मराठी गायडर एक इझी नाव आहे आणि यूट्यूबवर तुम्ही जर सर्च केलं तर मीच येणार, कोणी दुसरा नाही. जर तुम्हाला तुमचं नाव यूज करायचं आहे, लाईक तुमचं नाव पवन असेल, पवन मोरे किंवा शीतल जोगी, तर तुम्ही तुमच्या नावामागे प्रोफेशन ॲड करून त्याला युनिक बनवू शकता, लाईक पवन ऑफिशियल, शीतल किचन्स असे. पण ते मी प्रेफर करत नाही, कारण जेव्हा तुम्ही यूट्यूबवरून अच्छे खासे पैसे कमवायला सुरुवात कराल आणि तुम्हाला एक स्वतःचा GST नंबर घ्यावा लागेल, चॅनलला ॲज अ कंपनी रजिस्टर करावं लागेल, टॅक्स भरावा लागेल, तेव्हा मात्र तुम्हाला थोडे अडचण जाऊ शकते. मोठी अडचण तर तेव्हा येईल जेव्हा तुम्हाला एक पार्टनर ठेवावं लागेल. आणि जर चॅनलचं नाव पर्सनल नसेल तर त्याला विकायला सुद्धा खूप इझी असते. पण मी ते रेकमेंड करत नाही, कारण आपण इतक्या मेहनतीने चॅनल स्टार्ट करतो तर ऑब्व्हियसली विकायसाठी थोडी करतो. पण कोणती प्रॉब्लेम झाली तर तुम्ही स्वतःला चॅनलपासून अलग सुद्धा शो करू शकता. पण हे खूप पुढच्या गोष्टी आहे, चॅनल मोठा झाल्यानंतरच्या गोष्टी आहे. एनिवे, आता परफेक्ट नाव कसे शोधायचे हे आपण पाहून घेऊ. सगळ्यात आधी तुम्हाला हे शोधायचे आहे की तुमच्या निशशी रिलेटेड
म्हणजे तुम्ही जे काम करता त्याच्याशी रिलेटेड किती वर्ड हे असू शकतात आणि त्याला एका जागी लिहून ठेवायचं आहे. आणि त्याच्या मागे एक सपोर्टिव्ह वर्ड घ्या, जसा माझ्या नावामध्ये गायडर आहे. आणि जसे आपण लहानपणी जोड्या जुळवाचे गेम खेळत होतो तसंच इथे खेळा. आपल्या कामाशी रिलेटेड एक वर्ड घ्या आणि त्याचा सपोर्टिव्ह वर्ड घ्या आणि जोड्या लावा. जे जोडी तुम्हाला परफेक्ट वाटत असेल तेच तुम्ही चॅनलच्या नावाला कन्सिडर करू शकता. पण हे तुम्हाला थोडे कठीण वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट ChatGPT वर जाऊन फाइंड करू शकता. ते तुमच्यापेक्षा बेटर आन्सर तुम्हाला तिथे मिळून जाईल. पण आताच व्हिडिओ सोडून जाऊ नका, कारण मी आधीच सांगितले अधुरी इन्फॉर्मेशन हमेशा घातक असते. आणि माझ्या चॅनलचे नाव चूज करताना मी सुद्धा हेच केले. मी मराठी मार्गला मराठी गायडर मध्ये कन्वर्ट केले, तेव्हा कुठे हे नाव मला मिळाले. आणि जेव्हा तुम्ही तुमचं नाव चूज करता तर तुम्ही एका मित्राला हमेशा प्रेफर करा की हा नाव कसा वाटतोय. मी सुद्धा माझ्या मित्राला विचारलं आणि तो म्हणाला हे नाव मराठी युट्यूब इंडस्ट्रीमध्ये ब्रँड म्हणून वर येईल. आता तुम्हाला सुद्धा तुमचे नाव चूज करताना थोडा वेळ तर घ्यायचा आहे, कारण मी सुद्धा माझे नाव चूज करताना एका हफ्त्यापेक्षा जास्त टाइम घेतला होता. कारण मला माहित होते मी जे नाव चूज करणार आहे त्या नावासोबत मला 20 ते 25 वर्ष कन्सिस्टंट राहावे लागेल. आणि एकदा जर चॅनलचं नाव हा ब्रँड नावाने वर आला तर तुम्ही तो नाव चेंज करू शकत नाही. आणि जर चॅनलचं नाव फायनल झाला असेल तर चेक करा की इतर प्लॅटफॉर्मवर सुद्धा तो अवेलेबल आहे की नाही, स्पेशली इंस्टाग्राम, कारण आज ना उद्या तुम्हाला इंस्टाग्रामवर यावेच लागेल. आता मी असं समजतो तुम्ही तुमचं नाव डिसाईड केलं आहे ज्यामध्ये एक शब्द तुमचं प्रोफेशन रिप्रेझेंट करतो. तर आता येतो मेन पॉईंट. चॅनल स्टार्ट करताना सगळ्यात आधी आपल्याला एक जीमेल क्रिएट करावी लागेल. आता तुमच्यातले काही लोक असे म्हणतील माझ्याकडे जे जुने ईमेल आहे त्याचा मी यूज करू शकतो का, कारण त्या चॅनलवर माझे 500 ते 1000 सबस्क्रायबर आहे आणि काही व्हिडिओसुद्धा आहे. तर या टॉपिकमध्ये मी काही जास्त जात नाही. तुम्ही सिंपल एक नवीन जीमेल क्रिएट करून चॅनल स्टार्ट करा, कारण जेव्हा तुम्ही ओल्ड जीमेलवरून चॅनल स्टार्ट करता तेव्हा यूट्यूब तुमच्या व्हिडिओची रीच कमी करून टाकतो आणि तुम्हाला स्टार्टिंगमध्ये खूप स्ट्रगल करावी लागते. आणि जर तुम्ही मेहनत करत असाल आणि यूट्यूब तुमची व्हिडिओ पुश करत नसेल तर तुम्हाला सुद्धा वाईट वाटेल. आणि कोणासोबतही हे होऊ नये, कारण आफ्टर ऑल आपण सगळेच क्रिएटर आहोत. तर आता आपण पूर्ण सेफ खेळणार आहोत आणि सिम्पली एक नवीन जीमेल क्रिएट करणार आहोत. जीमेल क्रिएट करण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे यूट्यूब ओपन करा. यूट्यूब ओपन केल्यानंतर तुम्हाला कोणत्यामध्ये या तुमच्या चॅनलचा नाव दिसेल जे तुम्ही ऑलरेडी लॉग इन केले असेल, त्याच्यावर सिम्पली तुम्हाला क्लिक करायचे आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं स्विच अकाउंट असं ऑप्शन दिसेल, तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल, तुम्हाला या कोपऱ्यामध्ये प्लसचा आयकॉन दिसेल, तुम्हाला परत याच्यावर क्लिक करायचं आहे. आता नंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल जिथे क्रिएट अ अकाउंट असा तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल. तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे 2 पर्याय दिसतात. या 2 पर्यायामधून तुम्हाला एक वरचा पर्याय फॉर माय पर्सनल यूज हाच चूज करायचा आहे, खालचा नाही. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चॅनलचं नाव सिलेक्ट करायचं आहे. जे मी आधी सांगितलं की चॅनलचं नाव 2 अक्षराचा होता, तर ते पहिलं अक्षर वरच्या याच्यात लिहायचं आणि जे सेकंड नाव होतं ते खालच्या ऑप्शनमध्ये लिहायचं. आता मी हा चॅनलचं नाव रॅन्डम चूज केला आहे, कारण मला फक्त ते तुम्हाला दाखवायचं आहे. आता तुम्हाला इथं डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, पण हे डेट ऑफ बर्थ तुम्ही कोणतीही टाकू शकता, बरोबरच टाकली असं नाही. आता डेट ऑफ बर्थ टाकताना तुम्ही 18 वर्षाच्या खालची डेट ऑफ बर्थ टाकू नका. तुम्ही आपल्या आई वडिलाची टाकू शकता किंवा बहीण भावाची टाकू शकता, किंवा तुमचं स्वतःचं वय जर 18 वर्षाच्या वर असेल तर तुम्ही ते सुद्धा इथं टाकू शकता. मी इथं कोणतंही टाकतो, जेंडर मेल सिलेक्ट करतो आणि नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्यानंतर गुगल स्वतःहून इथं जीमेल आयडी रेकमेंड करतो. जर तुम्हाला या युजफुल वाटत असेल तर तुम्ही या यूज करू शकता, पण तुम्हाला स्वतःचा जीमेल क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला क्रिएट युअर ओन जीमेल ऍड्रेस या तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. करतो. नेक्स्ट केल्यानंतर हे ईमेल आयडी कोणतरी घेतली आहे, तर मी इथं युनिक काहीतरी टाकतो, म्हणजे ऑफिशियल वर्ड इथं ऍड करतो. आता इथं आपल्याला एक स्ट्रॉंग पासवर्ड ठेवायचा आहे, जेणेकरून फ्युचरमध्ये तुमचा चॅनल हॅक होणार नाही. आणि सिम्पली इथं नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. आय ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर तुमची जीमेल आयडी क्रिएट होऊन जाईल आणि त्या जीमेल आयडीने एक यूट्यूब आयडी सुद्धा क्रिएट होऊन जाईल. तुम्ही बघू शकता इथं सर्चिंगचा ऑप्शन आलेला आहे आणि आता ते चॅनल सुद्धा ओपन झालेले आहे, तुम्ही इथं पाहू शकता. फक्त हे आता जीमेल आयडी क्रिएट झालेली आहे, याचं चॅनल अजूनही क्रिएट व्हायचं आहे. त्यासाठी तुम्हाला क्रिएट अ चॅनल या इथे तुम्हाला दिसत आहे क्रिएट अ चॅनल, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं प्रोफाईल पिक्चर, नेम आणि हँडल दिसेल. तर मला हे चेंज करायचं नाही आहे, ते मी नंतर सांगणार आहे. तर मी सिम्पली या क्रिएट अ चॅनल या बटनावर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर 1-2 सेकंदामध्ये
आपलं यूट्यूब चॅनल स्टार्ट होऊन जाईल, चॅनल क्रिएटेड असं तुम्हाला मेसेज सुद्धा येईल. मेसेज आल्यानंतर खुश होण्याची गरज नाही, कारण आता फक्त चॅनल क्रिएट झाला आहे. याच्या बाद असली गेम चालू होतो. आता तुमचं चॅनल क्रिएट तर झालं, पण याच्यावर तुम्ही व्हिडिओ अपलोड केला तर त्याच्यावर ना तर व्ह्यूज येईल ना तुमचं चॅनल सर्च मध्ये येईल. पहा, इथपर्यंत तर सगळेच जण सांगतात, पण याच्या पुढे कोणीच नीट समजावून सांगत नाही. चला तर तुमच्या चॅनलची व्हायरल सेटिंग एक एक स्टेपने चालू करू, जे तुमच्या चॅनलला सर्च मध्ये आणेल, ज्याने तुमची पहिलीच व्हिडिओ व्हायरल होऊ शकते. आता सगळ्यात आधी तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचे आहे. आता तुम्हाला इथं studio.youtube.com हे टाईप करायचे आहे, पण लक्षात घ्या एकही स्पेलिंग चूक नाही झाली पाहिजे. यामध्ये तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल. आता तुम्हाला इथं लॉग इनची लिंक दिसत आहे, तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट YouTube स्टुडिओ क्रोम मध्ये ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्ही व्हायरल सेटिंग करू शकता. हा माझा जुना चॅनल आहे, मी याच्यामध्ये आता जो चॅनल ओपन केला तो इथं ओपन करतो. आता तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल आणि इथं थोडे पुन्हा लक्ष द्या, कारण इथं थोड्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होणार आहे. आता तुम्हाला सिम्पली या 3 डॉटवर क्लिक करून डेस्कटॉप साईट इनेबल करायची आहे. आता तुम्हाला कोपऱ्यामध्ये एक सेटिंगचा आयकॉन दिसत असेल इथे, तर तुम्हाला इथं झूम करायचं आहे आणि याच्यावर क्लिक करायचं आहे. आता तुमच्या पुढे सेटिंगचे ऑप्शन ओपन झालेले आहे. सगळ्यात आधी आहे जनरल मध्ये आहे US डॉलर. याच्यामध्ये छेडछाड करायची नाही, याला ॲज इट इज ठेवायचं आहे. आता तुम्हाला खाली चॅनल दिसेल, ह्या चॅनलवर क्लिक करायचं आहे. ह्या चॅनलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कंट्री ऑफ रेसिडेन्स मध्ये तुम्हाला इथं कंट्री सिलेक्ट करायची आहे. मी इथं इंडिया सिलेक्ट केली, तुम्हालाही इंडिया सिलेक्ट करायची आहे. आता इथं थोडं लक्ष द्या, कारण खालची जे सेटिंग आहे तेच तुमच्या चॅनलला सर्च मध्ये आणेल. आता इथं तुम्हाला असे कीवर्ड टाकायचे आहे जे लोक तुमच्या चॅनलला सर्च करतील, म्हणजे फूडला लोक असे सुद्धा सर्च करू शकते. या नावाने सुद्धा लोक चॅनलला सर्च करतात, म्हणून तुम्हाला असे सुद्धा कीवर्ड टाकायचे आहे. आता 5 वेळा तुमच्या चॅनलचं इथं नाव लिहून झालं तर तुमच्या निशशी रिलेटेड इथं 5 कीवर्ड अजून टाकायचे आहे. आता एक्झाम्पल घेऊ, माझी निश आहे फूड, तर मी फूडच्या रिलेटेड माझ्या निशशी रिलेटेड काही 4-5 वर्ड इथं टाकतो. आता माझं चॅनल मराठी असल्यामुळे मी इथं काही मराठी सुद्धा कीवर्ड टाकणार आहे. चला, माझे 5 आणि 5 10 झाले आहे. तुम्ही सुद्धा असेच टाकायचे आहे. आणि हिंदी ऑडियन्ससाठी थोडं हिंदीमध्ये सुद्धा एक कीवर्ड टाकून देतो. चला, आता हे सगळं केल्यानंतर उद्यापासूनच तुमचं चॅनल सर्च मध्ये येऊ लागेल. आता इथं नेक्स्ट सेटिंग सांगतो, ती ॲडव्हान्स सेटिंग. आता ॲडव्हान्स सेटिंग मध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इथं असा सेटअप दिसेल. जर तुम्ही लहान मुलासाठी व्हिडिओ बनवत असाल तर या पहिल्या ऑप्शनला टिक करायचं आहे. तर मी लहान मुलासाठी व्हिडिओ नाही बनवत, तर मी सिम्पली इथं नो वर क्लिक करतो. आता मी इथं नो केलं, कारण मला वाटते की माझा व्हिडिओ लहान मुलापासून तर वृद्ध माणसावरही सगळेच जण पाहावेत. आता खालच्या सेटिंगला हात लावायचा नाही, त्यांना तशाच राहू द्या. आता या फीचर एलिजिबिलिटीवर. आता फीचर एलिजिबिलिटी हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, पण हे सेटिंग करण्यापूर्वी तुम्हाला यावे लागेल अपलोड डिफॉल्टवर. आता इथं तुम्हाला टायटल आणि डिस्क्रिप्शन दिसेल, पण इथं तुम्हाला काहीच लिहायचं नाही आहे, कारण हे हर व्हिडिओमध्ये तुम्हाला मॅन्युअली लिहिता येते. आता इथं विजिबिलिटीमध्ये या. विजिबिलिटीमध्ये मी अनलिस्टेड करतो आणि तुम्हाला सुद्धा अनलिस्टेड करायचं आहे, नाहीतर तुमचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर डायरेक्ट पब्लिश होऊन जाईल. आणि टॅग्समध्ये जे तुम्ही आता लिहिले मागे तेच तुम्हाला इथं कॉपी पेस्ट करायचं आहे. तर मी इथे फटाफट करून टाकतो. आता हे झाल्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स सेटिंगमध्ये यायचं आहे. आता इथं तुम्हाला हे लायसन्स दिसत आहे, तर याला छेडछाड नाही करायची. यूट्यूबचं स्टँडर्ड लायसन्स इथं ठेवायचं आहे. आता इथं कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवता ती कॅटेगरी तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे. तर मी फूड मेकिंग रिलेटेड व्हिडिओ बनवत असल्यामुळे मी एज्युकेशन सिलेक्ट करतो, कारण ते त्या कॅटेगरीमध्ये येते. जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये चूक करून चुकीची सुद्धा सिलेक्ट केली तर यूट्यूबचा AI ऑटोमॅटिक तुमचा व्हिडिओ ज्या ऑडियन्सपर्यंत जायचा आहे त्या ऑडियन्सला ऑटोमॅटिक तो सजेस्ट करतो. आता इथून पुढे तुम्हाला व्हिडिओची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये व्हिडिओ बनवता, हिंदी, इंग्लिश, मराठी, उर्दू, ते इथं सिलेक्ट करायचे आहे. तर मी इथं सिम्पली मराठी लँग्वेज सिलेक्ट करतो. मराठी लँग्वेज सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला टायटल आणि डिस्क्रिप्शनची लँग्वेज सुद्धा इथं सिलेक्ट करायची आहे. तर मी इथं सुद्धा मराठीच सिलेक्ट करतो. आता टायटल माहीत नसेल तर टायटल याला म्हणतात आणि डिस्क्रिप्शन याला म्हणतात. आता पुढे स्क्रोल करून खाली यायचे आहे. आता सगळ्या सेटिंग ॲज इट इज ठेवायच्या आहे. आता स्क्रोल करून वर आल्यानंतर आता इथं तुम्हाला हा चेकबॉक्स दिसेल. हा चेकबॉक्स काय करतो, जर इथं टिक असेल तर तुमचे जे व्हिडिओवर लाईक्स असेल ते लोकांना दिसेल,
आणि जर इथं अनचेक केलं तर तुमचे लाईक्स लोकांना दिसणार नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल माझं चॅनल नवीन आहे, कमी लाईक्समुळे लोक डिमोटिवेट होतात, तर तुम्ही हा अनचेक सुद्धा करू शकता. पण मी इथं टिक करतो कारण तर मला त्याबद्दल काहीच फरक पडत नाही. जर इथं चेक केलं तर लाईक अशा प्रकारे दिसेल आणि इथं अनचेक केलं तर लाईक अशा प्रकारे दिसेल. तर ह्या खाली सेटिंग ज्या आहे ते आत्ता आपल्या कामी नाही. ह्या सेटिंगला आपल्याला तेव्हाच हात लावायचा आहे जेव्हा आपला चॅनल मॉनिटाईज होतो. आता इथं 2 सेटिंग करायच्या अजून बाकी आहे, ज्या मी मागे सांगितल्या होत्या. तर तुम्हाला चॅनलमध्ये येऊन फीचर एलिजिबिलिटीवर क्लिक करायचं आहे. तर आता इथं पहिली सेटिंग तर इनेबल आहे, पण खालच्या 2 सेटिंग अजून इनेबल नाही, तर त्यांना आपल्याला इनेबल करायचे आहे. पहिल्या सेटिंगमुळे तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता, प्लेलिस्ट बनवू शकता आणि कोलॅबरेशन सुद्धा करू शकता. दुसऱ्या सेटिंगमुळे तुम्ही 15 मिनिटाच्या वर व्हिडिओ अपलोड करू शकता, तुमच्या मनमर्जीप्रमाणे थंबनेल सुद्धा सेट करू शकता आणि लाईव्ह स्ट्रीम सुद्धा तुम्ही करू शकता. आणि तिसरी सेटिंग खूप महत्त्वाची आहे, ॲडव्हान्स फीचर. या तिसऱ्या सेटिंगमुळे तुम्ही यूट्यूबवर पैसे कमवू शकता. जर तुम्ही हे सेटिंग इनेबल केली नाही तर तुम्हाला यूट्यूबवरून पैसे येणार नाही. तर चला याचा मेथड मी तुम्हाला आता सांगून देतो. तर या एलिजिबलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बेसिकली इथं तुमचा फोन नंबर अपलोड करून त्याला व्हेरीफाय करायचे आहे. तर व्हेरीफाय केल्यानंतर आता तुमच्याकडे असा एक पॉपअप येईल. तर तुम्हाला टेक्स्ट मी व्हेरीफाय कोडवरच सिलेक्ट राहू द्यायचा आहे. आता तुम्ही इथं कुणाचाही नंबर देऊ शकता, तसा काही इम्पॉर्टंट नाही, कारण तर हा फक्त व्हेरिफिकेशनसाठी आहे. तुम्ही मॉनिटायझेशनसाठी कोणता दुसरा नंबर सुद्धा देऊ शकता. आता तुम्हाला असा विचार आला असेल की या नंबरमध्ये मी आपल्या मित्राचा नंबर कसा देऊ? तर चिंता करण्याची काही गरज नाही. तुम्ही कोणत्याही फॉर्म भरत असाल तर त्याच्यामध्ये जसा OTP येतो तसाच या नंबरवर सुद्धा OTP येतो आणि इन फ्युचरमध्ये या नंबरचा काम कधीही तुम्हाला पडणार नाही. तर तुम्ही न घाबरता इथं तुमच्या मित्राचा किंवा आई वडिलांचा नंबर देऊ शकता. आणि हे मी नाही, इथं स्वतः लिहिलं आहे, तुम्ही हे वाचू शकता. आता इथं तुम्ही स्वतःचा नंबर सुद्धा देऊ शकता किंवा दुसऱ्याचाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, आपल्या चॅनलचा जीमेल आणि पासवर्ड हे कुणाला द्यायचे नाही आहे. जीमेल आणि पासवर्ड हा मेन ॲसेट्स आहे तुमच्या चॅनलला हॅक करण्यासाठी. तर ते स्वतःच्या मनामध्ये किंवा कुठेतरी लिहून ठेवा, जिथं ते सेफ राहील. आता इथे तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा आहे आणि नेक्स्ट करायचे आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या नंबरवर OTP गेला असेल, तो OTP इथं टाकायचा आहे. हा OTP इथं मी टाकतो आणि सबमिट करतो. आता तुम्ही इथं बघू शकता दुसरी सेटिंग सुद्धा इनेबल झाली आहे. म्हणजे आता आपण 15 मिनिटच्या वर व्हिडिओ अपलोड करू शकतो, आपल्या मनमर्जीनुसार थंबनेल सुद्धा ऍड करू शकतो आणि लाईव्ह स्ट्रीम सुद्धा करू शकतो. तर आता इथे तिसरी स्टेप, या एलिजिबल बटनावर क्लिक करा, स्क्रोल करा आणि ॲक्सेस फीचरवर क्लिक करा. ॲक्सेस फीचरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल. आता इथं तुम्हाला टेक अ 6 सेकंड व्हिडिओ ऑफ युअर सेल्फ या पहिल्या ऑप्शनवरच क्लिक करायचं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या ऑप्शनवर चुकूनही क्लिक करायचं नाही आहे. तर आपण कोणताही मूर्खपणा न करता पहिल्या ऑप्शनवर क्लिक करू. आता तुम्हाला या गेट ईमेल बटनावर क्लिक करायचं आहे. गेट ईमेल बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे मधातले बटन मारून बॅक यायचं आहे. याला डिलीट करायचं नाही आहे, फक्त असंच राहू द्या. आता जो जीमेल आला आहे तो जीमेल तुमचा इथं दिसेल. आता जीमेलवर गेल्यानंतर तुम्हाला इथं एक लिंक दिसेल, स्टार्ट व्हेरिफिकेशन. याच्यावर सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल. इथं सिम्पली तुम्हाला तुमचा व्हिडिओ क्लिक करायचा आहे. हा व्हिडिओ गुगल कुठेही पब्लिकली दाखवणार नाही, तर निश्चिंत राहा. फक्त 6 सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला इथं शूट करायचा आहे आणि तो व्हिडिओ कसा शूट करायचा आहे हे मी आता तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी तुमचं बॅकग्राऊंड क्लीन असायला पाहिजे. तुम्ही कुठल्या भिंतीपुढे उभे राहू शकता किंवा आपल्या मागे एखादा छान कपडा ठेवू शकता, जेणेकरून तुमचा चेहरा स्पष्ट दिसेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, अशी जागा चूज करा जिथे लाइटिंग परफेक्ट असेल, कारण तुमच्या चेहऱ्यावर जर जास्त लाईट असेल तर तुमचं व्हेरिफिकेशन सुद्धा रिजेक्ट होऊ शकते. आणि कॅमेराला परफेक्ट पोझिशन मध्ये ठेवा. टेन्शन घेऊ नका, तुम्हाला कुठं लग्नाला जायचं नाही आहे. एकदम सिम्पली हा व्हिडिओ 6 सेकंदाचा शूट करा. त्यामुळे कोणतेही नवीन कपडे घालायची गरज नाही, जसे की लग्नामध्ये घालतो. तुम्ही घरच्या कपड्यावर सुद्धा हा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. जसे मी आधीच सांगितले, गुगल हा व्हिडिओ कोणालाही पब्लिकली दाखवणार नाही. जेव्हा तुम्ही स्टार्ट बटनावर क्लिक करता तेव्हा तुमचा 6 सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड व्हायला सुरू होतो. आता तुमच्या चेहऱ्याला राईट साईडला हळूहळू टर्न करा आणि तुम्हाला त्याच पोझिशनमध्ये आपल्या चेहऱ्याला होल्ड करून ठेवायचे आहे, जेवरी होल्ड स्टील हे ऑप्शन हटत नाही. आता इथं बाणाचा चिन्ह आला तेव्हा तुमच्या चेहऱ्याला लेफ्ट साईडला टर्न करायचे आहे आणि त्याच पोझिशनमध्ये होल्ड करायचे आहे. तोपर्यंत होल्ड करायचे आहे जोपर्यंत इथं ग्रीन टिक येत नाही. हे झाल्यानंतर गुगल ऑटोमॅटिक तुमचा 6 सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करून टाकेल. आता इथं तुम्हाला पेंडिंग दिसेल, पण 24 घंट्यानंतर हे फीचर तुम्हाला इथं एलिजिबल दिसेल. आता मी तुम्हाला 1 दिवसाबादची क्लिप दाखवतो. तर तुम्ही बघू शकता इथं हे ऑप्शन इनेबल आहे.
आता हे सेटिंग पूर्ण झाली आहे आणि आता तुम्ही तुमच्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करू शकता कोणत्याही गोष्टीला न घाबरता. पण माझी एक गोष्ट ऐका, तुम्ही एक दिवस तुमच्या चॅनलला ॲज इट इज तसंच सोडून द्या. चॅनल क्रिएट झाल्यानंतर तुरंत मध्ये कोणताही व्हिडिओ अपलोड करू नका. एक दिवस चॅनलला रेस्ट द्या आणि नेक्स्ट डे पासून तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता. आणि चॅनलला अट्रॅक्टिव्ह दाखवण्यासाठी चॅनलचा लोगो आणि चॅनलचा बॅनर हा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. तर तुम्ही चॅनलचा लोगो आणि चॅनलचा बॅनर हे कसे बनवते तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता.